डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे, दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे, पोट सदोदित गच्च राहणे, गॅसेस व अति ढेकर यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज। विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून। विट्यातील मुस्लिम समाजचे नेते व विटा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष झाकीरभाई तांबोळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन। आज 26 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजच्या सुमारास सांगली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाकीरभाई तांबोळी यांनी घेतला अखेरचा श्वास। माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे निष्ठावंत समर्थक असणाऱ्या झाकीरभाई तांबोळी यांच्या निधनानंतर परिसरात पसरली शोककळा। विटा शहरासह तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा। विटा पालिकेत नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते तर पंचायत समितीत सभापती मनीषाताई बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। पालिकेतील ध्वजारोहण कार्यक्रमात माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, ॲडव्होकेट वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, तर पंचायत समितीतील कार्यक्रमात उपसभापती बाळासाहेब नलवडे, गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसह डिजिटल वर्ग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उद्घाटन सोहळा संपन्न। डॉक्टर रामचंद्र नलवडे, डॉक्टर सुशांत पल्लेकर, डॉक्टर अमोल ताराळेकर, डॉक्टर मोहसिन तांबोळी यांनी केली विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी। डिजिटल वर्ग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या उद्घाटन प्रसंगी पीएसआय पांडुरंग मोहिते, सरपंच द्रौपदा जगदाळे, उपसरपंच दाजीराम नलवडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। विटा येथील प्रख्यात वकील ॲडव्होकेट अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विटा हायस्कूल क्लास पेन ग्रुपने दिला कारवे येथील जिल्हा परिषद शाळेला वॉटर प्युरिफायर भेट। यावेळी राजू राजे, प्रसाद चव्हाण, मोहन जाधव, धोंडराम पवार, अनिल पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती। कुर्लीचे उपसरपंच संजय महादेव घाडगे यांची गळफास घेऊन आत्महत्या। घाडगेवाडी येथील रहिवासी असणाऱ्या संजय घाडगे यांनी आपल्या रानातील शेडमध्ये घेतला गळफास। आणि प्रजासत्ताक दिनीच अवैध दारू विक्री करणाऱ्या लेंगरे येथील दोघांना विटा पोलिसांकडून अटक। दारू विक्री करणाऱ्या भूपेंद्र नारायण थापा व प्रकाश लाल बहादूर थापा या दोघांना 3,997 रुपयांसह पोलिसांनी केली अटक। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज।